युती होणार होती, शेवटच्या क्षणापर्यंत युती होणार असं सांगितलं जात होतं. युती नेमकी कशामुळे फिसकटली, काय कारण? महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपची युती आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आणि एकनाथभाई शिंदे साहेब हे चांगले महाराष्ट्राचं नेतृत्व करतात. त्याच्यामुळं आम्हालाही वाटलं की बाबा आपण नांदेडमध्ये सुद्धा स्थानिकला युती झाली पाहिजे. मी तर सकारात्मकच होतो पहिलेपासून, मी दुसऱ्यासोबत जाणारच नव्हतो. मी एकच ठरले की आपल्याला भाजप संघ युती करायची. आता ते दोनदा तीनदा मिटिंगा झाल्या, बैठका झाल्या. ते बैठकीमध्ये असा निर्णय झाला की तुम्हाला 6च्या वरी आम्ही सीटा देऊ शकत नाहीत, आम्हाला माणसं ऍडजस्ट करायची. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं बा आम्ही 3,000 कोटीचे काम आले, 3,500 कोटीचे, तर 1,000 कोटीला 2 नगरसेवक मिळालं कसं जमणार? मी एवढे काम आले असताना एवढे मुख्य रस्ते, एवढे मोठे प्रोजेक्ट, उत्तर रस्ता, दवाखाना, कृषी महाविद्यालय, जसं यशवंत कॉलेज सारखे, आनंद नगर सारखे रस्ते, मुख्य रस्ते केलेले आपण, जसं छत्रपती चौक पासून याच्यापर्यंत आपल्या शासकीय याच्यापर्यंत रेस्ट हाऊस पर्यंत असे चांगले चांगले रस्ते घेतलेले आहेत. आणि युती कोणामुळे झाली हे म्हणजे तुम्हाला माहिती आहे. आता जे प्रस्ताव दिला ते आम्हाला मान्य आला नाही. 6 सीटामध्ये कसं ऍडजस्ट करणार? आमची 16 जागेची मागणी होती. आम्ही बोला ठीक आहे 2 कमी द्या आम्हाला, आम्ही 14वर आलो तरी काही विषय झाला नाही. ते